खेड तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीसाठी मोठा धुमाकूळ सुरू असल्याची बाब समोर येते। सर्वात जास्त धुमाकूळ खेड सेसमध्ये सुरू आहे। मुळात खेड सेसमध्ये येण्यास अनेक कंपन्या झजावत नाहीयेत। त्यातच या भागात आलेल्या कंपन्यांना ठेकेदारीसाठी हाणामारीचे थरार अनुभवण्यास मिळतात। याबाबत खेड पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे। खेड सेसमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच हुंदाई, दास, मिंडा आदी कंपन्यांमध्ये ठेकेदारीवरून हाणामारी करणाऱ्या काही जणांना अटकही करण्यात आली आहे। अनेकांची धरपकड सुद्धा सुरू करण्यात आली आहे। खेड पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 28 फेब्रुवारी रोजी पवन नंदाराम सुर्वे राहणार निमगाव यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रणव उर्फ चिला शामराव शिंदे यांच्यासह निमगाव येथील अथर्व हिंगे, संदेश शिंदे, समीर कदम हे 3 जण आणि रेटवडी येथील मुजलमिल शफी इनामदार आणि 4 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला। खेड सिटीमधील दास कंपनीमध्ये क्रेनचा ठेका मिळवण्याच्या वादातून फिर्यादी सुर्वे यांना मारहाण करून 5 लाख रुपये खंडणीची मागणी मागण्यात आल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचप्रमाणे 11 मार्च 2025 रोजी पंकज रामदास दौंडकर राहणार कनेरसर यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राकेश हजारे, अक्षय हजारे, गौरव हजारे, गणेश गोरडे, गणेश गावडे, निखिल गोगावले, मनोज हजारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांनी दमदाटी करून मारहाण केली आणि मिंडा कंपनीमध्ये स्क्रॅप न भरलेली गाडी गेटच्या बाहेर न्यायची असल्यास 20,000 द्यावे लागतील असं सांगितलं। त्याचप्रमाणे 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रवीण शंकर हुलगे राहणार निमगाव यांनी खेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दुर्गेश गाडे, विटा बोराडे, शुभम बोदगेकर, आकाश पाचारणे, ऋषिकेश नारायण पवार, रोहित भगत, प्रकाश वायकर, विशाल अशोक शिंदे, नरेश शिंदे, सचिन शिंदे, विलास शिंदे, मयूर भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। यातील आरोपींनी हुंदाई कंपनीमध्ये येऊन मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे। यातील फरारी असलेल्या आरोपींचा खेड पोलिसांनी शोध घेऊन पोलिसांनी काही जणांना अटकही केली आहे। प्रकाश वायकर वय वर्ष 27, विशाल अशोक शिंदे वय वर्ष 27, ऋषिकेश नारायण पवार, संभाजी भगत वय वर्ष 28, आकाश पाचारणे आदींना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे।